सुंदर ते ध्यान उभे विठवारे, 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 सुंदर 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 ध्यान हर गला आसे पीतांबर, उसे हर गला तुलसी हर गला कासे पीतांबर, उसे हर गला कासे पीतांबर, तुलसी हर गला कासे पीतांबर, तुलसी हर गला कासे पीतांबर, हर गला कासे पीतांबर, तुलसी 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 हर गला कासे पीतांबर, हर गला कासे पीतांबर, तुलसी हर गला कासे पीतांबर, तुलसी हर गला कासे पीतांबर, आवडे निघत रहे ते जाना, हर गला कासे पीतांबर,
कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमारी हरे कुमारी हरे हरे विठोबार कुमारी हरे 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 जय विठोबार कुमारी विठोबार
संसार संसार व्यसनी पडोनी दी संसार व्यसनी संसार संसार व्यसनी संसार संसार व्यसनी संसार व्यसनी पडोने दी
नको देवा नको देवा नको देवा वाहुगाती प्रेम नको देवा वाहुगाती प्रेम नको देवा नको देवा वाहुगाती प्रेम नको देवा वाहुगाती प्रेम वाहुगाती भ्रम नको देवा रे वाहुगाती भ्रम नको देवा बाकी आहे 7 ते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै एकदम शांत बसा फक्त 2 मिनिटं सगळे शांत बसा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात पर बसा बाबा विनेकरी बाबा बसा काय गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आमचे बाबा बाळकृष्ण बाबा झाडे यांनी एका वर्षामध्ये 12 वाऱ्या पांडुरंगाच्या पायी खुडस ते पंढरपूर अशी पायी वारी पूर्ण केलेली आहे। हे बा टाळ बी गुंडाळू आपण नंतर बस माय खाली बसा बस
बस एकदम 2 मिनटं फक्त सायलेंट बसा. 12 वाऱ्या बाबांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही संकल्प असतो. पण महाराज म्हणतात संकल्प जर सत्य असेल तर तो पूर्ण करून घेण्याची जबाबदारी देवाकडे असते. सत्य संकल्पाचा दाता नारायण. संकल्प जर आपला सत्य असेल तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्याला अजिबात घ्यायचं काम नाही. ती पूर्ण करण्याची जबाबदारी जगाचा मालक घेत असतो. म्हणून बाबांनी इथून पायी पंढरपूरची वारी केलेली आहे. वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी. एक ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे आणि एक पंढरपूरची वारी केली पाहिजे. आम्ही जी सगळी मंडळी उभी आहे आम्ही सगळे वारीला असतो बरं का. आम्ही वारीबद्दल बोलतो म्हणजे आम्ही वारी पायी करतो आणि वारीचंच फळ आमच्या जीवनात आहे. म्हणून बाबांच्या वाऱ्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या निमित्तानं हा संकल्पपूर्ती सोहळा. माऊली महाराज म्हणले दादा असा आपल्याला सोहळा करायचा आहे. अरे म्हणलं माऊली तुम्ही सांगा कधी करायचा, आपण त्या दिवशी ठरवूयात. मग आमच्याच मताने आम्ही ठरवलं आणि पुरुषोत्तम महाराजांची या ठिकाणी कीर्तनाची सेवा पार पडलेली आहे. महाराजांची तब्येत बरी नाही आहे. आमचा पुन्हारी सोडला निर्णय चालला होता. ते म्हणायचा तू कर. मी म्हटलं नाही तुम्ही अर्धा तास बोला, पाऊण तास बोला, आपला घरचाच कार्यक्रम आहे का नाही. मग दुसरीकडे कार्यक्रम असता तर ते आज गेलेच नसते कारण तब्येतच बरी नाही. रिअलमध्ये तब्येत बरी नाही. म्हणून तरीसुद्धा महाराजांनी सांगितलंच हा आमचा घरचा कार्यक्रम आहे आणि घरचा कार्यक्रम असल्यामुळं महाराजांनी ही सेवा अत्यंत आनंदात या ठिकाणी केलेली आहे. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. पहिल्यांदा जो मुख्य कार्यक्रम आहे आईबाबांचा, माझी विनंती आहे महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांना आणि त्यांचे बंधू रामराव दादांना की आपण आईवडिलाचं या ठिकाणी पाद्यपूजन करावं अशी पहिल्यांदा तुम्हाला विनंती आहे. वहिनी, दोघेही वहिनी आणि दोघं बंधू. चला. रामविश्वासाला तुम्ही तडा जाऊ दिला नाही. मंडप भरून बाहेर माणसं बसलेली आहेत. हीच खरी आजच्या कार्यक्रमाची पावती आहे. बाहेर लांबपर्यंत माणसं बसलेली आहेत. एवढी मंडळी आपण वेळातला वेळ काढून या ठिकाणी ना तुम्ही प्रत्यक्ष अनुभवला बरं का. आणि आपल्या आईवडिलाच्या सोहळ्यात जेच्या आईच्या पण त्यांचा असा सोहळा केला. मी म्हणतो आता हे 3-4 वर्षे सुईसुद्धा घ्यायची गरज नाही आहे. या आनंदात ते आजारी सुद्धा पडणार नाही आणि या आनंदात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद भगवान की माऊली ज्ञानेश्वर प्रेम करणारे सर्वच महाराज मंडळी उपस्थित आहेत. ग्रामस्थ साथ दिला. गावात लोभे वडाची वाडी आदरणीय श्री राजाराम गोरे, दास दळवे, आदरणीय काका बापू एक शब्दात स्वागत आणि आपल्या भावना व्यक्त कराव्यात. आदरणीय माझ्या प्रेमास्तव विशेष आळंदीवरनं जे आले. आळंदी हे 500 किलोमीटर आहे हो की नाही. आणि खूप जीवाचे प्रेमाचे मोठमोठाली माणसं आहे. त्या टायमाला त्यांनी पैसे दिलेले आहे. आता कोणी काय केलं ते माझं प्रारब्ध होतं. पण माझे वडील किती रडत होते आणि काय करत होते फक्त मला. परंतु असो, मला फक्त एवढंच बोलायचं होतं की त्या टायमात जी दिलेली दक्षिणा आहे, तुम्ही जे पैसे दिले होते सक्षम आहे. मला कुठलीही प्रकार माझ्यामध्ये उतरत जाऊ एवढीच प्रभूला प्रार्थना करतो. थांबतो. रामकृष्ण. ज्यांचं भोजन करायचं राहिलं असेल त्यांनी भोजनाचा आनंद घ्या आणि परिवारातल्यांना विनंती आहे आपण स्टेजवर येऊन सत्कार करू शकता आणि फोटो घेऊ शकता. परिवार अगरबत्ती